नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि आता या प्रकरणाला आणखी एक मोठा ट्विस्ट मिळाला। नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। खरातच्या फार्म हाऊस मधून एसआयटीच्या हाती अश्लील आणि संशयास्पद व्हिडिओ लागले असून या व्हिडिओमुळे त्याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालाय। या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या जवळच्या व्यक्तीनंच त्याचा भांडाफोड करण्यासाठी योजना आखली। फिर्यादी ललित पोफळे यांनी स्वतःच्या विश्वासातील एका तरुणाला अनेक महिने कुक म्हणून खराच्या फार्म हाऊसवर कामाला ठेवलं होतं। या कुकच्या माध्यमातून खराच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात आली। फार्म हाऊसवर येणाऱ्या महिलांसोबतचे प्रकार, दारू पार्टी आणि अश्लील कृत्ये हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे खरात स्वतः कॅमेरे बंद करण्याचे आदेश देत असे, मात्र हा कुक कॅमेरे बंद न करता सर्व पुरावे गोळा करत होता। याआधी ऑफिस बॉयच्या मदतीने काही माहिती समोर आली होती, पण आता कुकच्या भूमिकेमुळे प्रकरणाला मोठं वळण मिळालंय। दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी एसआयटी कडून वेगानं सुरू असून फार्म हाऊस मधील घडामोडींचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये खरातवर आरोप असून त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल झालेत। भोंदूगिरी, फसवणूक, लैंगिक शोषण आणि काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या या प्रकरणात अजून किती धक्कादायक खुलासे होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।